राईट टू एज्युकेशन ॲक्ट जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा फी संदर्भात कोल्हापुरात प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि आम आदमी पार्टी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती। मात्र या बैठकीला काही मोजकेच मुख्याध्यापक हजर होते, त्यामुळे जे मुख्याध्यापक हजर नाहीत त्यांच्यावर शोकास नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम आदमी पक्षाचे संघटन सचिव संदीप देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली। राज्य शासनाचा RTEच्या अंतर्गत 25% जो कोटा आहे आणि तो कशा पद्धतीनं भरून घ्यायचा, त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर कसं असावं याच्या संदर्भातली आज जिल्हा परिषदनं एक मुख्याध्यापकांची मीटिंग कॉल केली होती। त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं वाटलं की चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल, पण तसं काही चित्र या मीटिंगमध्ये बघायला मिळालं नाही। मुळात या कोल्हापूर क्षेत्रातील 331 शाळेतल्या मुख्याध्यापकांनी इथं उपस्थित असणं आवश्यक होतं, कारण शासनाचा GR कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि खास करून शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये अंमलबजावणी करायची आहे। पण दुर्दैवानं अगदी 7 ते 8% मुख्याध्यापक इथं हजर होते। बाकीच्यांना कदाचित त्याचं गांभीर्य समजलं नसावं। ही गोष्ट ध्यानात धरून पहिल्यांदाच आम्ही या शेंडेकर मॅडमकडे, जिल्हा परिषदेच्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही पहिल्यांदा एक डिमांड केलेली आहे की जे मुख्याध्यापक येऊ शकले नाहीत किंवा ज्या मुख्याध्यापकांनी ज्या शाळेने त्यांचे प्रतिनिधी पाठवले नाहीत अशा सगळ्या शाळांना त्वरित शोकास नोटीस पाठवा। समाधानकारक उत्तर नसल्यास त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईचा तुम्ही बडगा उचलला पाहिजे, अशा पद्धतीची पहिली आम्ही मागणी केली होती। याच्यामध्ये शासन धोरण अतिशय स्पष्ट आहे। 2010चा अधिनियम आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विशेष प्रशिक्षणासह मोफत जे काही शिक्षण शुल्क आहे तेही घ्यायचं नाही आहे, त्याचबरोबर गणवेशाचे पैसे घ्यायचे नाही आहेत। आणि विशेष प्रशिक्षण हा जो शब्द आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शाळेनं दिलेलं ग्राउंड असतं, लायब्ररी असते, कॉम्प्युटर लॅब असते, त्यांचे विविध कार्यक्रम असतात, त्यांचे विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतात, हे सगळं त्या शाळेनं मोफत द्यायचं आहे अशा पद्धतीचा स्पष्ट अधिनियम असूनसुद्धा त्याच्यामध्ये कुचराई केली जाते, त्याच्यामध्ये दिरंगाई केली जाते आणि त्याचं सारासार उल्लंघन केलं जातं। ही बाब आम्ही आजच्या मीटिंगमध्ये प्रकर्षानं मॅडमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठंही रिडिंग बिटवीन 2 सेंटेन्स मिसअंडरस्टँडिंग होण्यासारखा 1% कुठं जागा नाही आहे आणि म्हणून आमचा आग्रह असणार आहे आणि आम्हाला ते त्यांच्याकडनं करून घेणं भाग आहे की याच्या आधीसुद्धा आणि याच्यानंतरसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये 25%तनं ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे त्यांना 1 रुपयासुद्धा शुल्क त्यांनी लागू करायचं नाही आहे, अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे। त्याच्यावर आम्ही स्टिकअप आहोत आणि आम्ही ते त्यांना करण्यास भाग पाडू। आणि दुसरं, ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये पालक ॲडमिशन घ्यायला जातो त्याच्यामध्ये त्याला मिसअंडरस्टँडिंग त्याचं केलं जातं। नॉट अप्रोच हा जो काही क्लॉज आहे, म्हणजे एखाद्या पालकानं तिथंपर्यंत ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याचं नाव आलं, त्याच्या विद्यार्थ्याचं नाव आलं, त्याच्यानंतर तो ज्यावेळी तिथं जातो त्यावेळी त्याला गाईड केलं जातं की बाबा आमच्या शाळेची फी एवढी आहे, ती तुला भरावी लागणार, आमच्या टर्म्स अशा आहेत त्या तुला पाळाव्या लागणार, आणि मग त्याच्याकडनं नॉट अप्रोच अशा पद्धतीचा शेरा घेतला जातो। हे चुकीचं आहे। तर ज्या वेळी नॉट अप्रोच असा शेरा कुठल्या शाळेकडनं येत असेल तर त्याच्यावर तुम्ही पूर्णतः पारदर्शकपणे त्याची कारवाई व्हायला पाहिजे आणि पारदर्शकपणे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं जे काही निष्पन्न होतं आहे ते अगदी पारदर्शकपणे स्वीकारून मग त्याच्या पुढं आपण निर्णय घ्यावा। अशा पद्धतीच्या 2 प्रमुख मागण्या आजच्या या मीटिंगमध्ये आम्ही केलेल्या आहोत। शिक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि जोपर्यंत सर्वसामान्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहणार आहे। मीटिंगसाठीचा अजेंडा असा होता की प्रवेश प्रक्रियेमध्ये जर कोणाला काय अडचण असेल, पालक म्हणून पालकांना काय प्रश्न असतील तर त्याची पण उत्तरं आपल्याकडून दिली जावीत। प्रोसेसमध्ये काही सिस्टमॅटिकल अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात आणि त्यानंतर संघटनांच्या बाबतीमध्ये संघटनांना जे 25% प्रवेश देण्यामध्ये नॉट अप्रोच केलं जातं, काही वेळा डॉक्युमेंट सबमिट नाही केले असं म्हटलं जातं। अशा अनुषंगाने जे काही थोडक्यात म्हणूया अडवणूक होते, अशा काही ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने क्लिअर गाईडलाईन जाव्यात
शाळांना, इव्हन आमच्या प्रशासनाधिकारी कोल्हापूर किंवा आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना जाव्यात, हा संघटनेचं हे होतं. दुसरा संघटनेचा मुद्दा असा होता की 25% प्रवेशाच्या बाबतीमध्ये शासनाची जी शासनमान्य फी आहे ती आता एक थोडीशी अडचणीचा मुद्दाही तिथे असा होतो की शैक्षणिक शुल्क असं आमच्या प्रत्येक जी आरमध्ये लिहिलेलं असतं, पण शाळा फीचं जी काही डेफिनेशन त्या करतात किंवा फी जी आकारली जाते फी रेग्युलेशन ॲक्टनुसार, त्याच्यामध्ये इतर अनेक अदर ॲक्टिव्हिटीजचा उल्लेख करतात आणि खूप मोठी फी घेतात ते. तर शाळा आणि शासन याच्यामध्ये ती थोडी एक वाक्यता असावी. 25%च्या मुलांच्याकडून शासनाने जी काही फी दिलेली आहे ती घ्यावी, इतर ॲक्टिव्हिटीची फी घेतली जाऊ नये असं संघटनेचं मत आहे. संघटनेचं मत शासनापर्यंत पोहोचवलं जाईल.